आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यावर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी गंभीर आरोप केलेला आहे। मंत्र्यांच्या बेडरूमचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, मंत्रीच सुरक्षित नाहीत आणि जनतेसाठी सुरक्षा विधेयक आणलं जातंय असं म्हणत अनिल परबांनी सरकारवर टीकेची झोड उठवली। एवढंच नाही तर मंत्री उघडे फिरतायत, त्यांना सरकारने 2 कपडे द्यावे असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावलाय। सुप्रिया सुळेंनी सुद्धा यावरून टीका केलेली आहे। एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येत आहेत। आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळाचा किती नाचक्की होते की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत, मंत्री सुरक्षित नाहीयेत, की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत, मंत्री सुरक्षित नाहीयेत। अधिवेशन चालू आहे, जर महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षा नाही आहे आणि इथे जनसुरक्षा विधेयक आणलं जात आहे तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षितेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे, तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे 2-2 कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत। एक अशी बॅग कुठे लोकेशन मला कळलं नाही बाई, तुमच्या चॅनलनी सांगितलं नाही, तर तिथे असे कॅश बॅग भरून आता ती किती रुपयाची नोट होती ह्याचा संबंध नाही, पण नोटबंदी म्हणजे पैशाचं ट्रान्झॅक्शन इन कॅश कमी करण्याचं जिथे प्रक्रिया केंद्र सरकार करत आहे तिथे राज्यांमध्ये कॅश जर सापडली असेल तर हे देशाच्यासाठी अतिशय चिंताजनक आहे। त्याच्यामुळे हे जे पैसे महाराष्ट्रात सापडत आहेत कॅश, हा विषय मी केंद्र सरकारमध्ये फायनान्स मिनिस्ट्रीच्या समोर मांडणार आहे।